ऐसा पुत्र दे संता, ऐसा पुत्र दे संता, तरी त्या आवडी पंढरीनाथा, गीतानी तेने मी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, संतांच्या चरणा करी मस्तक ठेंगणा, गीतानी तेने मी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, कन्या भावी भागीरथी, कन्या भावी भागीरथी, तुझे प्रेम जिचे चित्ते, गीतानी तेने मी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, ऐशे करी संत जना, ऐशे करी संत जना, दाशी जनीच्या निधाना, गीतानी तेने मी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, पांडुरंगा करू शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे। निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत देशवंत गुणवंत वरदवंत चारित्र्य संपन्न प्रजाहित दक्ष जानता राजा रायगडाच्या मंदिरी देव वसे शिवराया। त्यांच्या चरणीची जवितो मी माझी काया, जगदीश्वराच्या नावे ज्यांची ख्याती, प्रणाम माझा राजा शिव छत्रपती श्री विठ्ठल। ऐसा पुत्र दे संता, तरी त्या आवडी पंढरीनाथा, गीताने तेने मी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग भगवान परमात्मा पांडुरंगाचे सगळ्यात लाडके आणि लढीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या शिष्या आणि महान महिला संत जनाबाईंचा मागणी प्रकरणातील अभंग प्रस्तुत हरि कीर्तन रूपी सेवेकरता निवडला। विठ्ठला अभंग संत जनाबाईंचा आहे। मागणी करतात अभंगाच्या द्वारे जनाबाई। अभंगावरती निरूपण करण्याच्या अगोदर आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा थोडासा परिहार तो असा, अगदी सालाबाद प्रमाण आपल्या श्री क्षेत्र केलवड या ठिकाणी युवक मंडळाच्या योगदानानं, ज्येष्ठांच्या आशीर्वादानं, माय माऊल्यांच्या सहयोगानं आणि बालगोपाळाच्या आनंदामध्ये या जे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं, अयोध्या युवा प्रतिष्ठान केलवड पायी शिवज्योत
सोहळा वर्ष 18वे शिवनेरी ते केलवड आणि ती शिवज्योत या ठिकाणी आणण्यात येते। त्यामध्ये आमचे विशाल भाऊ वागे व सर्व सहकारी आणि पदाधिकारी आणि अयोध्या युवा प्रतिष्ठान, अयोध्या युवा संघटन आणि गावातील सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीनं महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवरायांची तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती मोठ्या उत्साहात आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि गेले 2-3 दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। मी अयोध्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, तरुण मंडळी यांचं मनापासून मनापर्यंत प्रथमतः स्वागत करतो। विठाला विठाला आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य, गायनाचार्य, भजनी मंडळ, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। आयोजकांचे आभार आणि विशेषत्वानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या सुविद्य पत्नी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आदरणीय आमच्या भगिनी सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचंही आपल्या युवकांच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून मनापर्यंत त्यांचं स्वागत आहे। या विचार मंचावरती असणारी सगळी मंडळी, समोर बसलेली सगळी मंडळी, आता मृदुंगाचार्य छान आहेत, गायनाचार्य सुंदर आहेत, साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे, ताईंची उपस्थिती आहे, युवा प्रतिष्ठानचं अत्यंत देखणं सुंदर, मनाला भावणारं आणि डोळ्याला आनंद देणार असं आयोजन आहे। माता सगळ्या चांगल्या चांगल्या लोकांमध्ये आजचा कीर्तनकार बी बरा आहे। तसा एकाच मिनिटात माझा परिचय देतो, कीर्तनाला प्रारंभ करतो। माझं नाव हरिभक्त पारायण शिवशाहीर कल्याण काळे, गाव माझं भातकुडगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर। माय बापा इयत्ता 4थी मध्ये असताना ज्यांच्यामुळे देव टिकला, ज्यांच्यामुळे धर्म टिकला, ज्यांच्यामुळे संस्कृती जिवंत राहिली, एवढंच नाही तर वारकऱ्यांच्या गळ्यातील माळ, गळ्यातील टाळ आणि कपाळाचा गंध आणि आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू ज्यांच्यामुळे आबादित राहिलं ते महाराष्ट्राचं लाडकं दैवत। कदाचित त्या राजाचं मंदिर नसेल पण कोट्यावधीच्या हृदयाच्या मंदिरावरती विराजमान झालेलं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराज। आणि पहिला शिवरायाचा पोवाडा इयत्ता 4थी मध्ये वयाच्या 9व्या वर्षी गायला आणि त्यावेळेला 1 लाख शिक्षकांचं अधिवेशन शिर्डीला भरलं होतं। त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते स्वर्गीय वसंतदादा पाटील। यांच्या समोर पहिला पोवाडा संपन्न झाला। तिथून पुढे कार्यक्रमाला सुरुवात केली। माझं MA पर्यंत शिक्षण झालं, संगीत कला विशारद आहे आणि महाराष्ट्रातले तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि साहेब कृषी मंत्री असताना तर शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या ग्रुपची निवड केली होती साहेबांनी आणि म्हणून महाराष्ट्रभर पोवाड्याच्या माध्यमातून सुरुवात कार्यक्रमाला केली। तुमचा विश्वास बसायचा नाही, छत्रपतींचा इतिहास केवळ महाराष्ट्रात नाही तर दिल्लीपर्यंत आणि परदेशात सुद्धा मला जाण्याची संधी मिळाली। हे माझं काही नाही, वारकरी संप्रदायाचे आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत। आकाशवाणी आणि दूरदर्शनचा मी A ग्रेड मान्यता प्राप्त कलाकार आहे। झी टॉकीज वरती तुम्ही मला मन मंदिरा गजर भक्तीचा या कार्यक्रमात अनेक वेळेला पाहिलं असो आणि आज मला शिवजयंतीच्या निमित्तानं बोलावलं। प्रथमतः मी अयोध्या प्रतिष्ठानची माफी मागणार आहे। खरं काल नियोजन होतं परंतु अंधेरी मुंबईला तारीख 6 महिन्यापूर्वी घेतलेली माझ्या स्मरणात नव्हती। त्यांची पत्रिका आली आणि आमचे तरुण मंडळींनी पत्रिका या ठिकाणी दिली परंतु काल बरं झालं दमलेले होते त्याच्यामुळे उत्साह थोडा कमी होता परंतु आज आता फ्रेश वातावरण आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं महाराज बरं झालं आम्हाला आजची तारीख या ठिकाणी मिळाली म्हणून आपण मला बोलावलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत या ठिकाणी स्वागत आहे। विठ्ठला विठ्ठला
करतात. फक्त कीर्तन थोडस शांत रीतीने ऐका माय बापा. अभंगच मुद्दाम मुलगा कसा असावा याकरता घेतलेला आहे. लक्षात घ्या. मागावं कुणी एक, कुणाकडे मागावं दोन, आणि काय मागावं त्याचं उत्तर असं आहे, जो मागतोय ती गोष्ट त्याच्याकडे नसावी तर त्याने एखाद्याला मागावी. एक बर, ती गोष्ट सगळ्या समाजाच्या हिताची असावी. दोन आणि तीन, ज्याच्याकडे जी गोष्ट मागायची आहे ती देण्याकरता तो उदार असावा. इथे जनाबाई देवाकडे मागणी करतात, एका सुपुत्राची मागणी करतात. मागणी करणाऱ्याही सामान्य नाहीत आणि ज्यांच्याकडे मागणी केली आहे तो जगाचा मालक आहे. लक्षात घ्या. म्हणून माझ्या मायबापाओ, शिवजयंती महाराष्ट्रभर साजरी करण्यात येते. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. आपला जन्म महाराष्ट्रात झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. देव महाराष्ट्रात, संत महाराष्ट्रात, आणि देवाचं नाव घेणारेही महाराष्ट्रात. म्हणून कणखर देशा, राकड देशा, पवित्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. आणि एक लक्षात घ्या, आजही दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा घरी जा, महाराष्ट्र माझा. जय हो, जय जय महाराष्ट्र माझा. घरी जा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. घरी जा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. घरी जा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. किती महान तुझी उडीगी, करे करे नारायण भान. आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जान. स्त्रियांचा स्त्रिय करीता, स्त्रियांचा स्त्रिय करीता शिवशंभू राजा. कधीतरी पुनर्नाद गुंडला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर. महादेव. दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. म्हणून नरदेह मिळाला पहिलं भाग्य, भारतात मिळाला दुसरं भाग्य, महाराष्ट्रात मिळाला तिसरं भाग्य, नगर जिल्ह्यात मिळाला चौथं भाग्य, राहता तालुक्यात मध्ये मिळाला पाचवं भाग्य, केलवड गावात मिळाला. कारण असा देखणा सोहळा, कारण आज केलवड गाव नाही वाटत, प्रत्यक्ष राजांचा जन्म झाला. आज खऱ्या अर्थानं शिवनेरीचं वैभव इथे प्राप्त झाले. म्हणून किती दिवस जगले याला महत्व नाही, कसे जगले. उदाहरण नंबर 1, ज्ञानोबा राय. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची निर्मिती शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र, जेते जगाचे जीवन सूत्र. श्री महालयासे 16व्या वयात ज्ञानेश्वरी, 22व्या वर्षी आळंदीला संजीवन समाधी. किती दिवस जगले महत्व नाही, कसे जगले. उदाहरण नंबर 2, छत्रपती शिवाजी महाराज. तारखेप्रमाणे म्हणाल 19 फेब्रुवारी 1630, पण तिथीप्रमाणे जर म्हणाल फाल्गुन वद्य तृतीया, उत्तरायण, शिशिर ऋतू आणि वार शुक्रवार. या दिवशी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला असला तरी, ऐका बर का, आता महत्वाचं आहे, कदाचित तुम्ही ऐकलेलं नसेल म्हणून सांगतो बर का ताई, ऐकलेलं नसेल म्हणून सांगतो ना, ऐकले असेल तर आनंदच आहे. फाल्गुन वद्य तृतीया
उत्तरायण शिशिर ऋतू आणि वार शुक्रवार या दिवशी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असला तरी फाल्गुन वद्य तृतीयेच्या अगोदर 3 दिवस जिजाऊ साहेब कुठं होत्या तर मासाहेब होत्या आपल्या नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका आणि संगमनेरच्या जवळ एक पेमगिरी नावाचा किल्ला आहे या ठिकाणी होत्या म्हणजे अजून 2 दिवस जर मासाहेबाचा मुक्काम नगर जिल्ह्यामध्ये झाला असता तर छत्रपती शिवरायाच्या जन्माची नोंद सुद्धा पुणे जिल्ह्याऐवजी नगर जिल्ह्यात जुन्नर ऐवजी संगमनेर तालुक्यात शिवनेरी ऐवजी पेमगिरीच्या किल्ल्यावर झाली असती पण त्यावेळेला तो किल्ला मासाहेबांच्या करता शहाजी राजाला असुरक्षित वाटला असावा म्हणून रातोरात मासाहेबांची रवानगी पेमगिरीवरून शिवनेरीवरती केली आणि फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण शिशिर ऋतू आणि वार शुक्रवार या दिवशी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला महाराष्ट्राला जाणता राजा मिळाला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर हो हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव वाह विठाला विठाला राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला आयाबाया जमल्या काय नाव ठेवायचं बाळाचं जशा आता आयाबाया आलात ना तशा त्याही वेळेला आयाबाया जमल्या काय नाव ठेवायचं बाळाचं गड होता शिवनेरी शिवाई देवीचं मंदिर याचं समीकरण साधून मासाहेबानं बाळाचं नाव ठेवलं शिवाजी शिवाजी 3 अक्षरी शब्द आहे सी वा जी त्याचा अर्थ असा आहे सी शिका वा वाचा जी जिंका ते नाव शिवाजी किंवा शिस्त प्रिय वा वाणीत तेज आणि जिजाऊचे सुपुत्र ते नाव शिवाजी राजांच्या बद्दल म्हटलं जातं झाले बहु होतीलही बहु पर याची सम हाच काल मला एका तरुणानं प्रश्न केला बरं का ताई कल्याण महाराज शिवाजी राजे देव आहेत का
शिवाजी राजे राजे आहेत, शिवाजी राजे भक्त आहेत, शिवाजी राजे संत आहेत आणि शिवाजी राजे प्रत्यक्ष भगवान शिवजींचा दुसरा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि कदाचित शिवाजी महाराज देव नाहीत, कदाचित शिवाजी महाराज देव नाहीत, पण देवळातला देव ज्यांच्यामुळे देवळात सुरक्षित आहे ते शिवाजी महाराज देवापेक्षाही कमी नाही. असा राजा. आयुष्य किती मिळालं माहितीये? 19 फेब्रुवारी 1630 समदा फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण शिशिर ऋतू वार शुक्रवार या दिवशी 1630 ला महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि 3 एप्रिल 1680 1630 ते 1680 आयुष्य किती? फक्त 50 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण महाराष्ट्राचा लौकिक जगाच्या पटलावरती नेला म्हणून असा राजा होणे नाही. जगाच्या पाठीवर राज्य झाले नाहीत का? अहो किती आले किती गेले, पण त्यांनी काय केलं? समाजाला अडवलं, नडवलं, पिडवलं, रडवलं, छळवलं, माय मावल्यावरती अत्याचार केले आणि गेले. त्यांची नोंद इतिहासानं ठेवली नाही आणि आपणही ठेवली नाही का? माय भगिनीवरती अत्याचार करणारे राजे आले आणि गेले, पण या महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी राजासारखा राजा झाला. ती स्त्री कोणत्या जातीची आणि धर्माची आहे याचा विचार न करता त्या स्त्रीला आई आणि बहिणीचा दर्जा देणारा जगाच्या पाठीवरला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. साधं आपल्याला शौचालय बांधायचं जर झालं, दाखला जर घ्यायचा झाला तर त्याच्या पुढे उभा राहून आपलं नाव टाकून फोटो काढल्याशिवाय पुढचं अनुदान मिळत नाही. तिथं सुद्धा नाव लागतं. पण एवढे गडकोट किल्ले जिंकणारे माझे शिवाजी राजे, पण एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. एकाही किल्ल्याला शिवरायगड कुठंच नाही. पण योगायोग पहा, जिथे जन्म झाला ते शिवनेरीचे पहिले 2 शब्द घ्या, शिव. आणि जिथे महाराजांची समाधी आहे महानिर्वाण झालं ते रायगडाचे पहिले 2 शब्द घ्या, राय शब्द. शिवराय तयार झाला. असा राजा, असा राजा. 50 वर्षाचा आयुष्य. किती दिवस जगले महत्व नाही, कसे जगले. उदाहरण नंबर 3 धर्मवीर संभाजी महाराज. आता ऐका बरं, या 2 पिता पुत्रांमध्ये एक फरक आहे. शिवाजी राजे छत्रपती आहे तर शिवपुत्र शंभूराजे धर्मवीर आहे. छत्रपतीनं काही वेळेला तह केल्याच्या नोंदी इतिहासात आहेत, पण तह का केला याचं कारण होतं. ऐका, शत्रूचं सैन्य 10,000 आहे आणि आपले मावळे 1,000 आहे. 1,000 मावळ्यांचा 10,000 यवनांच्या पुढे टिकाव लागणार नाही. मावळ्याला विनाकारण आपला प्राण गमवावा लागेल. म्हणून त्यावेळेला शिवाजी महाराजानं एक पाय मागे घेतला. त्याला तह करणं असं म्हणतात. पण तुम्हाला माहितीये, वाघ ज्या वेळेला झेप घ्यायचा असतो त्यावेळेला तो एकदम झेप घेत नाही, एक पाय मागेच घेतो आणि नंतर झेप घेतो आणि करेक्ट कार्यक्रम करतो. नाही, तेच महाराजांनी केलं. तह केला, पण नंतर गेलेले किल्ले पुन्हा स्वराज्यात आणले आणि मावळ्यांचाही प्राण वाचवला. याच्या उलट एकदाही शत्रूशी तह न करणारा, एकदाही शत्रूला शरण न जाणारा, एकाही लढाईत न हरणारा, एकदा युद्धभूमीतून पळून न जाणारा, एकदाही शत्रूला पाठ न दाखवणारा, 14 भाषेवर प्रभुत्व असणारा, बुधभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहून पंडिताचा महापंडित झालेला महायोद्धा, क्षात्रवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आणि मुलगा तरी कसा असावा महाराज? स्वर्गात गेलेल्या शिवरायांना सुद्धा वाटलं असेल की शंभू, मला अभिमान आहे तुझा. कदाचित येणारा भविष्य काळ शिवाजी राजाला विसरला तरी चालेल,
पण असं कर्तृत्व केलंस बाळा, येणारा इतिहास मात्र तुला कधीच विसरू शकत नाही. ही सुद्धा एका बापाची इच्छा असते बर का, लक्षात घ्या. बाप किती मोठा जरी झाला, मुलगा छोटा असला तरी सुद्धा आपल्यापेक्षा मुलानं मोठं व्हावं हे प्रत्येक बापाची इच्छा असते. आणि तीच इच्छा कदाचित माझ्या शिवरायाची असेल. म्हणून मरते समय सुद्धा आबासाहेब झुकलो नाही, वाकलो नाही, शरण गेलो नाही. प्राणाहून प्रिय असणारा माझा धर्म, माझ्या आबासाहेबांनी तर हाताच्या फुडाप्रमाणे वाढवलेलं खरवलेलं स्वराज्य प्राण गेला तरी चालेल, धर्मांतर करणार नाही. आणि स्वर्गात गेलेल्या माझ्या पित्याची मान खाली येऊ देणार नाही. महादेवचा गजर केला आणि 40 दिवस झालेला अत्याचार सहन केला, पण आपल्या वडिलाचा सन्मान वाढवला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक हिता जो असे जागता त्याचे धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पण कोणत्या? गीता भागवत. त्याच्यात थोडा मी बदल केला बरं का महाराज. जगावं कसं याच्या करता गीता, आणि जगून पूर्ण झालं की मरावं कसं याच्या करता भागवत. पण जगावं कसं याच्या करता गीता, परिवार कसा असावा याच्या करता रामायण, स्वराज्याचं सुराज्य कसं करावं याच्या करता शिवाजी राजाचं चरित्र, आणि धर्मासाठी कसं मरावं याच्या करता धर्मवीर शंभू राजाचं चरित्र, आणि सगळं झालं की कसं मरावं याच्या करता भागवत. म्हणून तुका म्हणे मज. तुकोबाराय म्हणतात, शिवरायासारखी मुलं जर कोणत्याही जर युगात जन्माला आली तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. अशी मुलं पाहिजेत महाराज, ऐका नाही. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, नाही का. जो आपापल्या क्षेत्रात नाव कमावतो त्याला गुंडा म्हणतात, गुंडा. आता आपले पोर काय, आपले पोरच आहेत. आता ताई आहेत, मला सांगायला आनंद वाटतो बरं का. आमच्या अयोध्या मित्रमंडळाला, प्रतिष्ठानला, युवा ग्रुपला सांगायला मला आनंद वाटतो. गाडी इथं आली बघा तुम्ही, लहान लेकराला काय नसतं, कीर्तनकार काय, महाराज काय, गायक काय, वादक काय, त्या लेकराला काय असतं, कीर्तनकार काय, काही नाही. गाडी आली, बरं झालं आपली काही मंडळी समोर होती, आमच्या तरुण मंडळी, मीच थोडा पाठीमागं होतो. आणि गाडी आली आणि एका पोरानं माझ्या गाडीच्या पाठीमागचं नाव वाचलं, समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण शिवशाहीर कल्याण काळे पाटील. आता लेकर असते त्यांना काय कीर्तनकार काय, त्यातलं एक पोरग काय म्हणतो, हे आला रे कल्याण काळे. मी म्हणलं भाऊ तो पाया पडतो. अरे बाबा आलाय कसा, बाबाचा रोबाब काय, तुम्हाला काळे महाराज पार कचरे महाराज करून टाकलं राव. ते म्हणजे बाबा आम्ही तुमचं पाठीमागून नाव वाचलं होतं. अरे खरं आहे पण नीट बोलायचं. मी ठरवलंय ताई, सगळ्याच्या नादी लागायचंय. प्रतिष्ठानची तरुण मंडळी आहे का, पण 2 व्यक्तीच्या मी नादी लागणार नाही, लाडकी बहीण आणि पोर. आता इतक्या ठिकाणी मी फिरतो ना, मला प्रत्येक सप्त्याच्या कीर्तनामध्ये पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळी जास्त खुश दिसतात. घेणं नाही देणं नाही, एकदा का 30 तारीख झाली की 1500 आले. पण तुम्हाला अजूनही माहित नाही, एका गोष्टीत तुम्हाला सरकारनं अंधारात ठेवलंय. हे 1,500 वाटलं तर साहेबांना उद्या ताईजवळ निरोप द्या. अंधारात कसं ठेवलं तुम्हाला सांगू, हे 1,500 रुपये तुमच्या एकटीचे नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे.
तुम्हाला आम्ही तर काढून आणले. हे बरोबर आहे, पण वरचे जे 500 रुपये आहेत, ज्या ज्या गावात कल्याण महाराजांचं कीर्तन असेल, कीर्तन संपल्यानंतर वरचे 500 रुपये पायावर ठेवूनच दर्शन घ्यायचं, त्याशिवाय पाऊल नाही आम्हाला नको. परंतु वरचे 500 रुपये सांगतो तुम्हाला कोणाचे आहेत. वरचे 500 रुपये भाऊजीचे आहेत. ते कोणत्या भाऊजीचे माहिती आहे तुम्हाला? एकदा का तुमचा पगार झाला आणि 1500 रुपये घेऊन तुम्ही घरी आले, भाऊजी सुद्धा घरी येणार आणि म्हणणार फाडून टाके. आज रिॲक्शन करायला जावं तर काही म्हणायला बसले, कल्याण महाराजाला सवय दिसते असं आहे. परत आता मी पिंपरी निर्मळला सहज ताण लागली म्हणून आमच्या मामाला म्हटलं एक पाणी बॉटल आणो. ते पाणी बॉटल आणायला हॉटेलमध्ये गेले आणि एक मोटरसायकलला जोरात गेला. तो काय म्हणतो, बाबा तर धाब्यावर रे, ऐक माझं पाणी नाही प्या. लोकांचा कार्यक्रम लय अवघड आहे महाराज, अवघड आहे महाराज. पण चांगलं आहे, तुम्हाला आणखी मिळो आणि मिळतील. आणि मी तर म्हणतो एवढे सुद्धा काय कमी झाले का? काही टेन्शन आहे का? छान आहे. म्हणून तुम्हाला आणखी मिळो आणि त्याच्यात वाढ व्हावं हो, याच्याकरता साहेबांनी अजून प्रयत्न करावं. ही शिवजयंतीच्या निमित्तानं प्रार्थना. विठ्ठल बापा मुलगा सुद्धा कसा असावा. ज्ञाना करता ज्ञानोबा राय, वैराग्या करता तुकोबा राय, लढीवाळ भक्ती करता नामदेव राय. आणि या सगळ्या संतांमध्ये ज्यांचा परमार्थ श्रीमंत होता आणि ज्यांचा प्रपंच श्रीमंत होता, एक सांगू तुम्हाला, शंभू राजानं सुद्धा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी धर्मासाठी प्राण दिला. किती दिवस जगले महत्व नाही, कसे जगले. 1609 ला, इसवी सन 1609 ला तुकोबा रायाचा जन्म आहे आणि इसवी सन 1649 ला महानिर्वाण आहे. किती थोडा आयुष्य मिळालं, पण अशी दिगंध कीर्ती करून ठेवली महाराज. लक्षामध्ये घ्या. म्हणून तर जनाबाई म्हणतात, देवाला मागणी करतात, द्यायचा असेल तर असा सुपुत्र दे की जो भारत मातेचा सन्मान वाढू शकतो. अभंगाच्या प्रथम चरणात ऐसा पुत्र पुत्र
टाळी. वा. ऐसा पुत्र दे संता कैसा माझ्या राजांच्या सारखा. ऐसा पुत्र दे संता तरी त्या आवडी पंढरीनाथा. आता मुलं जर असते तर काही मुलांना प्रश्न करतो. खाली बसा मुलं. मुलाचं प्रेम हे उत्तर द्या लहान मुलांना. मुलाचं प्रेम आईवर असतं का वडिलांवर असतं? आईवर. कोणावर असतं? कोणावर असतं? आईवर. नाही बाबा रोजगार हमीलाच आहे सदच. मुलाचं प्रेम कोणावर असतं? आईवर असतं. आणि मुलीचं प्रेम कोणावर असतं? बापावर असतं. मला एक जणांनी प्रश्न केला, कल्याण महाराज मुलाचं प्रेम हे आईवरच का? म्हटलं चोंबडेपणा. जी मुलाच्या बाबतीत सतत चोंबडेपणा करते, किती चुकू द्या मुलगा तरी सुद्धा म्हणते नाही नाही माझा मुलगा बरोबर आहे. याला काय म्हणतात? चोंबडेपणा. इतक्या गवळणी गारहाणी करायच्या पण यशोदेला कधीच पटलं नाही. श्रीकृष्णजी खोडी करतो कधीच नाही का? माझ्या शंभू राजावर सुद्धा शंभू राजाची मुलगी भवानी नाव होतं. इतकी त्रास द्यायची शंभू राजाला पण जीवापाड प्रेम शंभू राजाचं मुलीवर आणि तिचं सुद्धा शंभू राजावर. म्हणून मुलाचं प्रेम आईवर, मुलीचं प्रेम बापावर. आता लक्षात घ्या किती चुकू द्या आई कधीच मान्य करत नाही. मुलगा गुटखा खाऊन जरी घरी आला आणि शेजारी जरी म्हटली आज राजाच्या तोंडाचा वास येतोय, आई काय म्हणते माहितीये का? नाही नाही गुटखा नाही सुगंधी सुपारी खाल्ली. त्याच्यावर पांघरून घालायचं. हे पांघरून घालण्याचं काम कोण करतं? आई. याला काय म्हणतात? चोंबडेपणा. आणि 1:30 वाजता जर पोरग घरी गेलं वडील दारात असतात, विचारतात कुठे गेला रे? कुठे गेला होता? 1:30 वाजला. 1:30 कुठे गेला होता? कुठे गेला होता? जेवायचं नाही कुठे गेला होता? तेवढ्यात आई पाहिली का? आई किचन रूम मध्ये जाते, ताट घेते, पोळी भाजी सगळे पदार्थ ठेवते आणि मुला पुढे ठेवते आणि मुलाला म्हणते तू जेव मी आहे. अंखा अंखा अंखा. सोनं ग माझं बबड ग ते वाळून गेलं ग ते अंखा अंखा. अहो तेलही बिनलाच. इतर वेळेला 2 पोळ्या खातं त्या दिवशी 4-5 आणतं तरी सुद्धा आई म्हणते हा ना लयच खराब झालेली अंखा अंखा अंखा. आणि वडील म्हणतात हा लाड आहे लाड लाड भाऊलाय. विचार त्याला कुठे गेला होता? मग तर असा राग येतो आईला, हातातलं काम ठेवते. नवऱ्याला कशी म्हणते तुम्ही थांबा गेलो होतो लिकरू गावात, शिवजयंतीची मीटिंग होती. आता कसं नियोजन करायचं, काय करायचं, शिवज्योत आणायची, कीर्तन ठेवायचं, छावा चित्रपट दाखवायचा, महाप्रसादाचं आयोजन करायचं. लेकरू गावात गेलो होतं. सतत माझ्या मुलाला बोलत राहतात खबरदार आजपासून माझ्या मुलाला बोलायला माझे इतकं वाईट नाही. अंखाय अंखाय मी म्हणते का बोलता? अहो तो तरी 1:30ला आला, तुम्ही पहाटे 4 वाजता येत होते. नका नाका कांदे सोलू माझी इतकं वाईट नाही. अंखाय अंखाय. याच्यासाठी मुलाला कोण आवडतं? आई आवडते. ताई मुलगी जर वाट लावली ना, महिला मंडळ नवरीच्या आईजवळ येतं आणि काय म्हणते नको रडू, जाणारच होते एक दिवस. तेवढ्यात एक म्हातारी येते नका रडू आणि बाकीच्या रडायला लागल्या आणि आई रडायला लागली. ही म्हातारी कशी म्हणते खरं आहे तिच्या पोटचा गोळा आहे त्यो. लहानपणी खायला नव्हतं, प्यायला नव्हतं, नेसायला नव्हतं, अभ्यासाला पुस्तकं नव्हते. कशी तरी तिने मायेच्या पाखराखाली वाढले घडले मोठे झाले. आता ती सासरी चालली. रडू कोणत्याही आईला येतो बाया नको रडू नको रडू. आणि तेवढ्यात बाप येतो रे बाप. ते सतत उपेक्षितच. बाप येतो आणि हे सगळं पाहून त्याच्या डोळ्याला पाणी येतं. बरं आपण त्याचे मित्र लय भारी, तो रडायला लागला का आपण म्हणतो अरे एवढा मोठा झाला आणि खुशाल बाया माणसाने रडतो म्हणजे त्याला रडायची सुद्धा परवानगी नाही. बाप आहे तो बाप. लक्षात घ्या. हेदोगिरीच्या जंगलामध्ये कर्नाटकात शहाजी राजाला फसून ठार करण्यात आलं.
त्यावेळेला जिजाबाईनं सांगितलं, शोभा, ज्यानं तुझ्या वडिलाचा अवमान केला आणि ठार केलं त्याला सुद्धा सोडू नकोस. आणि माझ्या राजानं ते पहिलं कर्तव्य केलं आणि आपल्या पित्याचा बदला घेतला. आईचा शब्द आहे ना, पित्याचा बदला घेतला. लक्षात घ्या. म्हणून आईसा पुत्र देई संता, तरी त्या आवडी पंढरीनाथा. बाप आहे तो बाप. आणि आज योगायोग आहे बर का. आज 18 मार्च छत्रपती शहाजी राजे यांची जयंती. आज काय योग साधलाय केलवडकरांनी. म्हणजे स्वराज्याचे संकल्पक ज्यांना म्हटलं जातं ते शहाजी राजे. स्वराज्याचं स्वप्न ज्या माऊलीच्या कुशीतून उमगलं ती राजमाता जिजाऊ महासाहेब. आणि ते स्वप्न ज्या राजानं पूर्णत्वाला वयाच्या अवघ्या 16व्याच वर्षी पूर्ण केलं ते छत्रपती शिवराय. आणि मिळवलेलं स्वराज्य 9 वर्ष आपल्या खांद्यावरती पेलून धरलं ते क्षात्रवीर धर्मवीर शंभूराजे. हे एकत्रित सगळे सोहळे आले की ते आनंद वाटतो. आणि आज या 2 फोटोकडे बघून तुम्हाला काय वाटतं विचार करा बरं. मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रजी देवही आहेत आणि राजेही होते त्या काळात. पण लक्षात घ्या, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. आणि राजा असूनही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रभू रामचंद्राच्या शिलाशी म्हणजे चारित्र्याशी शिवाजी राजाची तुलना केली. इतके शिवाजी महाराज मोठे आहे, एवढ्या मोठे, सामान्य नाही. म्हणून परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. फक्त 3-3.5 वर्षाचा सहवास तुकोबा रायाचा शिवाजी महाराजाला मिळाला. पण स्वराज्याची निर्मिती झाली म्हणून शक्तीला भक्तीची जोड दिली आणि हा वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं फुलला. म्हणून तुकोबा रायात शास्त्र आणि छत्रपतींचं शस्त्र यातून निर्माण झालं ते हिंदवी स्वराज्य आणि टिकलो आपण सर्व. एक सांगू तुम्हाला, ते काय आहे, कीर्तनकाराच्याच बरोबर मी शिवशाहीर असल्यामुळं मला ते कीर्तन असं शिळमिळीत आवडत नाही. बरं बोलायचं शिवाजी महाराजावर, मग वक्ता कसा पाहिजे, नाही तर एवढे सुंदर सगळे माणसं जमले शिवाजी राजाची शिवजयंती आणि इथं येऊन जर मी असं बोललो असतो तुम्हाला पटलं असतं का? मी जर म्हटलं असतो अयोध्या प्रतिष्ठान, आपण सर्वांनी छान नियोजन कार्यक्रमाचं केलं आणि तुमचा उत्साह पाहून मला आनंद झाला. काही तरुण पोरं म्हटले असते मग पाया चपला घाला आणि पटकन घरी चाला, महाराजांनी काही जेवण केलेलं दिसत नाही. तसा नाही, अंगावरती शहारे आले पाहिजे. मग हे तर कीर्तन आहे. काळी 2 मध्ये पोवाडा असतो, काळी 4 मध्ये. आणि पोवाड्यातला संवाद ऐकला की अंगावरती शहार येतात. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे तफावर थापतुल तुन्यात शिव प्रभूच गात गुणगान हो शिव प्रभूच गात गुणगान हो शिव प्रभूच गात गुणगान हो शागिरात खणाला दप शाबास शागिरात खणाला दप
तालुका शेवगाव पोवाडा गातो कल्याण याला म्हणतात पोवाडा. आता पुढे कधी जर नियोजन झालं अयोध्या प्रतिष्ठानच्या वतीनं, जसं तुम्ही 7 दिवस रामायण ऐकलं, 7 दिवस भागवत कथा ऐकता, 7 दिवस शिवपुराण महाकथा ऐकता, तशी मी छत्रपती शिवरायांची राजा शिवछत्रपती संगीत चरित्र कथा महाराष्ट्रभर करत असतो. पुढे कधी जर वेळ मिळाला तर शिवजन्मपूर्वकालीन महाराष्ट्र ते राजांचा राज्याभिषेक अशी संतांची प्रमाण घेऊन नक्की 7 दिवसाची शिवकथा आपण या प्रांगणामध्ये जरूर आयोजित करू. आणि काळजी करू नका, त्यावेळेला मी पुन्हा येईन, म्हणजे कथा करायला परत येईन. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जनाबाईनं देवाकडे मागितलं, द्यायचं असेल तर असा सुपुत्र आम्हाला द्यावा. ऐसा पुत्र दे संता तरी त्या आवडी पंढरीनाथा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना. आणि मुलीचं प्रेम कोणावर असतं? बोला पटकन. वडला. हा, शेवटी तो कोण आहे? बाप आहे. पोरायला काय घेणं नसतं. आता माझा एक छोटासाच मुलगा आहे आणि आपल्याच इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या विखे पाटील साहेबांचं शेवगावला आहे, तिथेच आहे. लहान आहे आणि मुलगी, दोघंही तिथेच आहे. पण मी पहाटे 5:30ला आलो ना, पोरगा असं जवळून गेलं, पाहिलं सुद्धा नाही. त्याला माहिती आहे म्हातारा दररोज बोंबलं थिंडत आहे आणि याला तरी काय विचारायचं कुठे गेला होता. पण छोटीशी मुलगी आली आणि ती म्हणे, बाबा तुमच्या पायाला गार लागतंय, आणि खाली पायाखाली चटई ठेवली. याला मुलगी म्हणतात, हे का नाही? म्हणून तोही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये चांगला पोवाडा वगैरे म्हणतो तो, आहे का नाही? मगाशी मी बोललो ना, एका बापाची काय इच्छा असते, घरचे पुरस्कार पाहिल्यानंतर त्याने, बाबा तुम्हाला एवढे पुरस्कार मिळाले. मी म्हटलं याहीपेक्षा आणखी 10 पट पुरस्कार तुम्हाला मिळाले पाहिजे. हे फक्त शब्द एक बापच काढू शकतो, लक्षात घ्या. म्हणून ऐसा पुत्र दे संता, शेवटी तो कोण आहे? बाप आहे. बाप काय वाटलं असेल माझ्या राजाला? कसा आहे बाप सांगू? ओरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामंदी हासू जरी कणावाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धाप लेकराच्या पायी उभा ऐसा पुत्र दे संता तरी त्या आवडी पंढरीनाथा. आणि त्यानं काय करावं?
गीता नित्य करावं काय नावात ताकद आहे महाराज. ज्ञानेश्वर एखाद्याचं नाव असू द्या, गळ्यात माळ नाही, कधी कीर्तनालाही नाही, पण केलवड गावात जर तो 4 दिवस जर दिसला नाही तर गावातले लोक सहज म्हणतात, माऊली कुठे आहे. ही ताकद आहे बर का. मानवता, उदारता, लीनता, त्याला म्हणतात माऊली. काहीच नाव अर्थ संभाजी. शंभूराजी होते कसे. हाडपेर ज्याचा बळकट पोलादी काम मनकट भरदार पोटरी मांड पेदार शबती दंड भरदार छातीचा बांधा असा होता आमचा शंभूराजा. देव देश धर्म के नाम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. झुकला नाही वाकला नाही असा मराठी बाणा. पाठीवरती थाप टाकून तुम्ही फक्त लढ म्हणा. ते नाव संभाजी. असे नाव पाहिजे. आता आपल्या नावाला कोण खाते. एक माणूस मला म्हटला, कल्याण महाराज तुमचं नाव चांगलं आहे राव, आडनावाने घोळ केला. मिळेल कस काय काळे आज कोण आडनाव असतं का, पण नाव चांगलं आहे. तुमचं कल्याण नाव का ठेवलं. म्हटलं मी नवसाचा आहे. म्हणजे नवरा माझा नवसाचा नाही, मुलगा माझा नवसाचा. मी व्हावं म्हणून माझ्या आईनं नवस केला. तशी काय खास गरज नव्हती. थोरले भाऊ होते, 3 बहिणी होत्या. नवस करायचं काही कारण नव्हतं. पण म्हाताऱ्या आहेत ना, म्हाताऱ्या आहेत ना केलवड मध्ये का गेल्या, म्हणजे घरी आहे ना. हा, म्हाताऱ्या माणसाची एकच इच्छा असते. कोणती. एक वेळ जेवण नको पण 10-5 मिनिटं आपल्याजवळ कोणतरी बसावं. आणि ओळख काढण्याच्या बाबतीत म्हाताऱ्या माणसाचं 1 नंबर. ओळख नसली तरी बोलणार. आताच पहा, कीर्तन संपन्न घरी चालल्या ना, समोरून जर 2-3 महिला मंडळ आल्या ना, तर डबल भिंगाच्या चष्म्यातून टाचा वर करून म्हातारी पाहतील, म्हणती कोण आहे का. अगं कोण आहे. ये बाया बोलायचं जड झालं. कोण आहे का. तेवढ्या शेजारची एक जण म्हणते, आजी ही त्या भाऊसाहेब पाटलाची सुने मागशी आहे का ग. तुला काय घेणं, थोरली असू नये तर धाकटी असू, पण बोलल्याशिवाय जाऊ देणार नाही. अशा 2-4 म्हाताऱ्या आमच्या घरी आल्या. आता आमच्या पाटील साहेबांना मग अशी बोलताना बोललो तशी आई आमची शेवगाव निवाशाचं, ज्यांनी 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं, कॉम्रेड वकीलरावजी लंगे पाटील, हे माझे मामा. आणि आत्ताचे साहेबांच्या प्रेरणेनं आमदार झालेले विठ्ठलराव लंगे, ही माझी मेवणी आहे. त्या घराण्यातून आलेली माझी माय. पण कधी असं दाखवलं नाही. मी आईच्या बाबतीत नेहमी म्हणत असतो, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाने टांगला. किंवा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. अशिक्षित असणारी माझी माय. आणि म्हाताऱ्या आल्या ना आमच्या आईला म्हटल्या, शकुंतलाबाई येड्यावर नको करू, उठाव देवाला नमस्काराव, तुझ्या मुलाला अजून एखादा पाठिंबा मागाव. पाठिंबा कळाला ना, म्हणजे अजून एखादा मुलगा देवाला मागाव. आता आमच्याही नाही पटलं, आपल्या मुलाला एखादा भाऊ असावा. आमच्याही उठली, आंघोळी केली, देवाला उदबत्ती ओवाळली, नारळ फोडला, देवही पावला. त्या दिवशी मोकळाच होता काय काही. आणि मी झालो सिंघम टो, म्हणजे एक थोरले भाऊ, मी धाकटा भाऊ. आणि
आणि म्हाताऱ्या मला पायाला आल्या. मी ठरवलं होतं आता का लाड एखादी म्हातारी झोळी जवळ आली एका लाथात धुमथरी करतो आता. डोक्यात होतं पण आमच्या आईला त्या महिला म्हणलं का शकुंतलाबाई पोरग चांगलं आहे तुझं कल्याण झालं. काय झालं? कल्याण. म्हणून माझं नाव कल्याण, आडनाव काळे, दिसायला आडनाव काळे दिसायला गोरे. आणि काहीच आडनाव गोरे त्यांना दिवसा बॅटरी घेऊन पाहावं लागत. हा गोरे कुठं बसले पहाण काय करतात त्या आडनावाला. अहो या शरीरावर कितीतरी आडनाव तयार होतात. एका मिनिटात सांगतो पटकन पुढे जाऊ. इथून सुरुवात करा. शेंडेला हात लावला आडनाव झालं शेंडे पाटील. थोडे खाली आले सगळी कोण बाजरी आणि मधी पडक काकडी विमानतळ टकले पाटील. काहीचे केस वाढले आडनाव केसबट. डोक्यात टोपी घातली आडनाव टोपे पाटील. वाऱ्यानं टोपी उडून गेली बोडखे पाटील. समोरून आले कपाळे, त्याच्या खाली आले डोळस, शायनिंग केली आंधळे. डोळ्याची स्वच्छता नाही आडनाव चिपडे पाटील. त्याच्या खाली आले नाकाडे, स्वच्छता नाही शेंबडे. साईडला गेले गालफाडे, 10 तोंडे, काने चापे वटकर दाते. सभासद उठून गेले आडनाव बोच रे पाटील. आता इथं आले काही दाडे काही दाभाडे, काही माने काही मानमोडे, काही तपठ्ठे मान कापे. आता इथं आले काही आडनाव असतो पोटे, काही पोट भरे, ज्यादा झालं पोट फोडे, कोपरे मनगटे एक बोटे, गुडगे पोटरे घोटे तळपे, लंगडे पांगडे लोळे खोळे पाय मोडे. ऊत आलाय मग हे नाही पुरलं काही पशुपक्षाचे आडनाव लावले. कोल्हे उंदरे, मांजरे डुकरे, सशे गाढवे, हरणे वाहक, लांडगे मोरे चिमणे कावळे. पशुपक्षी संपले भाजीपाला कारले दोडके, गवारे भेंडे, मुळे गाजरे, कांदे लसणे, कोथिंबिरे भोपळे. हा पण एवढ्या बाबतीत आडनाव मारवाडी समाज आहे. त्यांच्याकडं भारी असतात बिहानी मालपाणी, त्यांच्याकडे मालबी पाणी बी. आम्ही मेलो गाड्या वाहू आमची मरणाची ताना तानी ते माल पाणी. ब्राह्मण मंडळी सुद्धा नाव भारी असतात. ताई मी पुण्यात गेलो होतो कीर्तनाला. आता पुण्यातली भाषण आपल्या नगरची भाषा याच्यामध्ये फरक आहे. पुण्यातलं बोलणं कसं आहे शुद्ध, पुढचं ऐकणारा बेशुद्ध. आणि मी फेटा बांधित होतो 7 ते 9 कीर्तन. 2 महिला एकमेकीशी बोलायला लागल्या आणि त्या म्हणत होत्या अगं कल्याण महाराजांची जेवणाची व्यवस्था दाभोळकरांच्याकडे आहे का? दुसरं मध्ये नाही बाई आमच्याकडे नाही आहे. मी खानविलकरांना विचारून येते पण आमच्याकडे नाहीये. मी तसाच फेटा बांधित आतमध्ये गेलो. म्हणलं ताई ते म्हणे काय? म्हटलं तुमच्या शेजारी एखादा दांडेकर आहे का हो? ते म्हणे बाबा कशाला? म्हटलं मला त्याच्याकडनी अंजीव घाला 7 वाजले. असं आहे म्हणून हिंद देश के निवासी सभी जन एक आहे, रंग रूप वेश भाषा चाही अनेक आहे. पण म्हणे आडनाव कसं असावं? भोसले नाही का अशी वजनदार आडनाव. काल एक जण माझा सत्कार करायला आला. हार घालायच्या अगोदर मी म्हटलं सर आपलं नाव ते म्हणे मी खपके. मी म्हणतो पाय पडतो माझं काही शरीर मार खायचं नाही भाऊ. म्हणजे आडनाव काय काय असतात काय काय नाही. तसं तो म्हटलं काळे. अहो म्हटलं पांडुरंगाचा रंग कसा आहे? कसा आहे? काळा. शाळेतला फळा काळा. उन्हाळ्यामध्ये गरिबांचा फ्रीज माठ रंग काळा. पाणी स्वच्छ आणि सुंदर निर्मळ. साऊंड सिस्टीम रंग आवाज सुंदर. बरं वारकरी संप्रदाय कपाळाला बुक्का लावतो रंग कसा आहे? काळा. मी जळगाव जिल्ह्यात म्हणजे खानदेशात बोदवडला गेलो होतो कीर्तनाला. आता आपल्याकडे माहिती वारकरी संप्रदायात हार घालताना बुक्का कोणत्या बोटानं लावा पण त्या बिचारायला माहित नव्हतं. मी विठोबा रखुमाई घेतलं आणि एक जण म्हणे बाबाला हार घाल रे. ती येताना जा असा आला. म्हटलं इकडे बाबाला हाणायची पद्धत आहे काय गाडी? मी जरा सावधच होतो. असा हात केला. मी म्हटलं बाबू हात तयारीतच आहे पण तो विचार करीत होता नेमकं यानं लावू का यानं लावू का यानं लावू का यानं लावू. शेवटी असा बुक्का तयार केला म्हणे बुक्का. मी म्हटलं ए भाऊ अरे काय करतो? नंतर असा अंगठावर घेतला आणि तो म्हटला बरोबर आहे यात चौघांचाही थोरला भाव. बहुतेक अंगठ्यानेच लावित असते. मी म्हटलं याला माहित नाही काय म्हणायचं पण असा टिपका देऊन जर असा दिला काही बोलायचं नाही. पण त्यानं कसं केलं बुक्का असा कालून घेतला आणि मला टिपका नाही दिला. उभा गंध लावला. त्या दिवशी मी कल्याण महाराज नव्हतो कालू डाकू. बरं लावला निघून गेला. मी असं
असं घेऊन वास घेतला. अवकाळ दंत म्हणजे मी म्हणलं इकडे अहो येतं बिटकोय रावते म्हणे बाबा चुप बैठ आम्ही सटको म्हटलं सटको तर सटको आपल्याला तरी काय करायचं. आणि म्हणून असं म्हणून जीवन हे सुंदर आहे. संतांनी आपला देह खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासाठी जिजवला. शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करताना सगळ्यांना बरोबर घेतला आणि वयाच्या 16व्या वर्षी राज्याचं स्वराज्य केलं. काल ज्या ठिकाणी कीर्तन होतं त्याच्याच पलीकडे ज्या कसाबनं समुद्र मार्गानं आतमध्ये प्रवेश केला होता अगदी त्याच्या अगदी एक अर्धा किलोमीटर वरती समुद्राच्या काठावरती अंधेरीला कीर्तन होतं. पण मला आठवलं त्यावेळेला शिवरायाची शिवनीती जर राज्यकर्त्यांना आचरणात आणली असती, छत्रपती शिवरायाची शिवनीती जर राज्यकर्त्यानं आचरणात आणली असती तर कसाब सारख्या दहशतवाद्याची मुंबईवरती हल्ला करायची हिम्मत स्वप्नातही झाली नसती. म्हणून आज एवढ्या सुविधा असतानाही अतिरेकी येतात आणि त्यावेळेला महाराजांचं आरमार दल किती सक्षम होतं. अरे आता आमच्या माय भगिनीवर निरपराध बालिकेवरती तरुणीवरती बलात्कार होतो. दररोज चॅनल लावला की बलात्काराच्या घटना. शिवाजी राजाच्या काळात फक्त एकच घटना घडली होती आणि ती रांझण नावाचं गाव आहे. तिथला बाबाजी भिकाजी गुजर पाटील होता गावचा. त्यानं मुलीवर अत्याचार केला. वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी त्याला शासन केलं. हे महाराजांनी केलेलं पहिलं शासन. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मी त्या गावात गेलो होतो. त्या गावात त्या पाटलानं मुलीवरती अत्याचार केला होता त्या काळात. म्हणून आजही त्या गावात पाटील हे पद नाही. बघा काय राजा आहे. म्हणजे 400-450 वर्षानंतर सुद्धा आपल्या राजाच्या नावाचा काय दरार आहे. पाटील हे पदच नाही त्या गावात. बस असा राजा. म्हणून म्हटलं ना किती आले किती गेले जातील. पण एक सांगू काही काही माणसं म्हणतात ज्ञानोबा तुकोबाचं साईनाथांचं सद्गुरु गंगागिरी नारायणगिरी बाबांचं शिवरायाचं आणि शंभूराजाचं नाव सूर्यचंद्र असूपर्यंत राहील. पण मी म्हणतो चूक. तुम्हाला कसं चूक सांगतो. ज्ञानोबा तुकोबाचं नाव साईबाबांचं नाव गंगागिरी सद्गुरु गंगागिरी नारायणगिरी बाबाचं नाव छत्रपती शिवरायाचं नाव सूर्यचंद्र असूपर्यंत नाही. पण जोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाची वारी चालू आहे जोपर्यंत छत्रपतीच्या पराक्रमाचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीला तो गंध आहे. आणि बलिदानाचा इतिहास म्हटल्यानंतर शंभू राजाचा धगधगता इतिहास डोळ्यासमोर जोपर्यंत आहे तोपर्यंतच सूर्यचंद्र आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून मुलगा कसा असावा तर ऐसा पुत्र दे संता तरी त्या आवडी पंढरीनाथा गीता नित्य नेहमी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमी. आणि जसे शिवाजी महाराज तुकोबारायच्या चरणावरती लीन झाले तसं मुलानं कसं असावं तृतीय चरणात. संताचा चरण संताचा
चरणा करी मस्तक ठेंगणा. शिवाजी महाराज तुकोबारायच्या चरणावरती लीन होतात. काय भक्तीची शक्ती असते महाराज. यवनदाराशी येतो, तुकोबारायचं कीर्तन महाराज ऐकतात आणि आलेल्या यवनांना जेवढे लोक कीर्तनाला बसले त्या सगळ्याच्याच रूपात छत्रपतीचं दर्शन यवनांना होतं. न पकडता यवन पाठीशी जातात. तुकोबाराय डोळे उघडतात, म्हणतात पांडुरंगा आज माझी लाज राखलीत, माझ्या राजाला वाचवलं नाही का. ही भक्तीची शक्ती आहे. म्हणून ऐसा पुत्र देई संता तरी त्या आवडी पंढरीनाथा. गीता नित्य नेहमी वाची ज्ञानेश्वरी प्रेमी संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. लक्षामध्ये घ्या. असं नसतं बरं का की राजकारणामध्येच काही कुरुघोडे असतात. असं नसतं बरं का. प्रत्येक क्षेत्रात आहे. गाव पातळीवर आहे, मित्रात आहे. अहो आमच्या वारकरी संप्रदाय सुद्धा येतं. आपलं कशाला दाखवून ठेवायचं असतंच. एका गावात मी कीर्तनाला गेलो आणि मला ते पेटी पाहिजे, मला पेटी स्वर असला बरं वाटतं. आणि तिथं गेलो आणि एक जण म्हटलं पेटी नाही का हो कीर्तनाला. तुम्ही महाराज पेटीवाला आहे पण शेजारच्या गावात आहे. म्हटलं मग बोलून घ्या ना. ते तुम्हाला जावं लागेल, ती येणार नाही. म्हटलं का त्यांनी मृदुंगाचार्याचं आणि त्याचं लागलेलं आहे. नेमकं कशाचं लागलेलं आहे ते म्हणे मृदुंगाचार्याकडे त्याचे पैसे त्याच्यामुळे तो काही येणार नाही. म्हटलं मी जातो बा. ते स्वर असला तर बरं वाटतं. मोटरसायकल चालू केली, तिथे गेलो. म्हटलं चला राव. ते म्हणे वाजायला कोणी. मी भाऊचं नाव सांगितलं महाराजांचं. ते आपलं नाही जमत. मी म्हणून तुमच्या पाया पडतो, मला स्वर पाहिजे जरा चला. ते नाही महाराज तुम्ही आलेत ना स्वतः, मी येतो पण एक माझी आठ आहे. मी म्हटलं कोणती. त्याचं तोंड तिकडं माझं तोंड इकडं. हा असं जर असलं तर येतो. मी म्हटलं कसं का व्हायना आपल्या कानावर स्वर पाडला म्हणजे बघाल. अहो त्यानं पेटी गाडीच्या खाली उतरली ना, स्टेजकडे सरळ यायचं ना, तो असा आला आणि तो तिकडं तोंड करून बसला आणि इकडं. म्हणलं जाऊ दे आपल्याला काय. आणि मी कीर्तन सुरू केलं. कीर्तन रंगात आलं. पेटीवाल्याच्या लक्षात आलं मृदुंगाचार्याकडे पैसे. त्यांनी कशी त्याला दाखवून दिलं. तोंडाने नाही बोलला, पेटीत दाखवलं. सारे ग म प द नी सा माझे पैसे कधी देतो, माझे पैसे कधी देतो. मृदुंगाचार्य हुशार होतो पट्ट्या. मला पैसे मागतो का. त्यांनी सुरू केलं देईन तर देईन नाही तर नाही देईन, देईन तर देईन नाही तर नाही देईन, देईन तर देईन नाही तर नाही देईन. ही दोघांची जुगलबंदी चालली. आणि नेमका एक वाघ ह्या जागरणाला चालला होता पण कल्याण महाराजाचं कीर्तन म्हणून थोड्या वेळ पुढे बसला. ते म्हणे आपलं जागरण 11च्या पुढे आणि 7 ते 9 कीर्तन ऐकून मग पुढे जाऊ. तो आता पुढे बसलेला वाघ्या. त्याच्या पिशीत होती खंजिरी. आता यांचं झालं सुरू. माझे पैसे कधी देतो हे म्हणायचे. देईन तर देईन नाही तर नाही देईन. तो लगेच मध्ये उठला, खंजिरी काढली. त्यानं कसं केलं डुबले का डुबले का डुबले का डुबले का डुबले. म्हणून इकडे इतिहास आहे विठ्ठला केवळ मुलगा नाही मागितला तर मुलगी सुद्धा मागितली. मुलगी असावी माझ्या जिजाऊ मासाहेबासारखी, मुलगी असावी कन्या भागीरथी सारखी, अरे मुलगी असावी माझ्या रखुबाई सारखे. नाही का सांगणा आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. किंवा 9 महिने 9 दिवसान जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवूवाय, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवूवाय. मला सांगा माळसाबाईन आणि लखोजी रावण जर ठरवलं असतं आपल्याला मुलगी नको आणि जिजाऊ मासाहेब जर झाल्या नसत्या तर महाराष्ट्राच्या मातेला छत्रपती शिवरायासारखं रत्न मिळालं नसतं. म्हणून अगोदर जिजाऊ साहेब महत्वाचे आहे. सईबाईन आणि शिवाजी महाराजांनी जर ठरवलं असतं, सईबाईच्या वडिलांनी जर ठरवलं असतं आम्हाला मुलगी नको तर धर्मासाठी प्राण अर्पण करणारे शंभूराजे महाराष्ट्राला मिळाले नसते. माझ्या विठ्ठलपंतांनी रखुमाईने जर ठरवलं असतं
त्यांच्या वडिलांना आम्हाला मुलगी नको तर ज्ञानोबारायासारखं रत्न जन्माला आलं नसतं म्हणून कन्या सुद्धा असावी पुढील चरणात कन्या व्हावी भागीरथी राजाच्या शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व तरुण मंडळानं जे या ठिकाणी आयोजक आहेत त्या सर्व संघटना सर्व तरुण मंडळीचं मनापासून स्वागत करतो। असाच सोहळा एक भव्य आणि दिव्य या पुढील काळातही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती आणि प्रेरणा देवो आणि एक चांगलं देशकार्य समाजकार्य आपल्या हातून सर्व तरुणांच्या हातून घडावं हे मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रजींच्या आणि महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवरायांच्या आणि शंभूराजाच्या कडे या ठिकाणी प्रार्थना करतो मागणी करतो। आज अतिशय आनंद झाला। एक शिवजन्मोत्सव सोहळा आज एवढ्या वर्षानंतर देखील आज बसलेल्या माईला सुद्धा एक आपला शिवाजी राजा आपलं एक बाळ आहे आपला मुलगा आहे एक अनुभूती आणि प्रचिती उपस्थित माय माऊल्यांना सुद्धा या ठिकाणी झाली म्हणून सर्व तरुण मंडळाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि जनाबाई शेवटच्या चरणात या ठिकाणी सांगतो। Yeah.
संत जना दाशी जनीच्या आणि धाणा गीतानी तेने मी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमी. आज महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवरायांच्या तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्तानं अयोध्या प्रतिष्ठान त्याचबरोबर सर्व तरुण मंडळाच्या वतीनं आज हा शिवजन्मोत्सव सोहळा 2-3 दिवस सादर केला. सर्वांनी सहकार्य केलं आणि ज्यांच्यामुळं आज आपण आहोत त्या राजांच्या बद्दल कृतज्ञता आपण ठेवली आणि हीच कृतज्ञता आपली शेवटच्या श्वासापर्यंत आपण ठेवणार आहोत. म्हणून आपली आन बाण शान आणि आपला स्वाभिमान आणि अखंड हिंदुस्थानचं कवच कुंडल छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर शंभूराजांना मानाचा मुजरा करून शिवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. कदाचित बोलण्याच्या ओघामध्ये माझं काही चुकलं असेल, तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल, उदारांतकणा लेकराला क्षमा करा. शेवटी गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून भारत मातेच्या चरणावरती अर्पण करून शिवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर धन्यवाद. 2 मिनिटं उठू नका जागेवर.